सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे आभार. अशा करता का हा थोडासा जो विषय आहे तो तांत्रिक होऊ शकतो आणि आता बघा कितीतरी आपल्याला तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. नुसतं रामायण महाभारत यावर वैज्ञानिक पद्धतीनं ऐकायचं म्हणजे सुद्धा ताप आहे. तुम्हाला तर शारीरिक मानसिक बौद्धिक असा सगळाच ताप होणार आहे आज, म्हणून तुमचे आभार. माझी सुरुवात कशी झाली तर एका श्लोकानं सुरुवात झाली महाभारतातल्या. ओके, तो श्लोक होता याचैषा विसुता राजस त्रैलोक्ये साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत. त्याच्यामागचं त्या संस्कृतवाले ते खूप एक्सपर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये न जाता सांगतो. तो जेव्हा श्लोक मी 1995 मध्ये वाचला तेव्हा मला वाटलं अरे बापरे, हे जे दिसतंय ना हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझ्या ऐपतीत बसणार आहे. कारण मला त्याचा अर्थ कळला होता आणि मला जे काही मर्यादित खगोलशास्त्र समजत होतं त्यात म्हटलं मला हे कळतंय. आणि त्याचवेळी माझं इंजिनिअरिंगमधलं मास्टर संपत आलेलं होतं. चंद्रवास आलाय. आता तुम्ही म्हणाल हे कोण एक नवीन वगैरे, तर बऱ्याच वेळा असंच असतं की जे खूप अत्यंत मूलभूत संशोधन करणारे जी लोक असतात ती काय प्रकाशामध्ये येतात असं नाही. आता मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मी संशोधन करत होतो, पण मला बाहेर बोलणंही अशक्य नव्हतं, पण तेवढं ते योग्य नव्हतं त्यावेळी. कारण मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होतो, बरंच काही बाकी कामं चालू होती, त्यामध्ये काही वेळ जात होता असं नाही. पण मी जर ते बोलायला लागलो असतं तर माझ्या कंपनीतल्या लोकांनी विचार केला असता की हा आमच्या कंपनीचं काम करतो का महाभारतावर बोलतो. म्हणून मी त्या काळात बोललो नाही फारसा. जसं चंद्रवास हलाय, आता मराठीमध्ये त्याचं हलय होतं आपल्याकरता, असं म्हणून विनोदानं सांगतोय मी, त्यालाही तो विनोद मान्य आहे. भारतीय गणित असा जर विषय आला, भारताची जगाला देणगी काय, तर आपण लगेच काय म्हणतो, सगळ्यांना उत्तर येतं त्याचं. भारताची जगाला देणगी काय? शून्य. शून्य ही देणगी आहे, पण ती खरी देणगी नाही. म्हणजे खरी अशा करता नाही, ती सगळ्यात महत्वाची देणगी नाही आहे. त्याच्या अनेक गोष्टी आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन आपण ज्याला दशम पद्धती म्हणतो किंवा डेसिमल सिस्टीम, कारण शून्य नुसतं असेल आणि डेसिमल सिस्टीम किंवा दशम पद्धती नसेल तर शून्याचं महत्व नाही. ही देणगी आहे. त्यामुळे सगळं जगाचे दिसतं ते झालंय. आणि त्याच्या पुढे जाऊन खूप काही देणग्या आहेत, पण त्या कसं होतं, कठीण होत जातं. तांत्रिकदृष्ट्या ते कठीण होत जातं. ते अत्यंत सोप्या पद्धतीनं भारताला आणि जगाला सांगायचं काम चंद्रवास हलाय यांनी केलेलं आहे. त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. इथे जर कोणी मराठी, आता त्यांना मराठी येतं. ओके, माझ्या ज्या पॉवर पॉईंट स्लाइड्स होत्या त्याचा जो विषय होता तो अतिप्राचीन भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास असा विषय होता. ते माझ्या पॉवर पॉईंट स्लाइडमध्ये मी थोडंसं नाव त्याचं बदललं होतं. इंग्लिशमध्ये लिहिलं होतं थोडंसं, नॉट सो प्राचीन भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास. ते मला स्लाइड दाखवता आली तर आनंद झाला असता, पण त्याची मी सोय करेन तुम्हाला नंतर. तुमच्या शाळेमध्ये शिक्षक मुख्य जे असतील त्यांना मी पाठवून देईन ती स्लाइड. त्याचं तुम्ही, आणि आपल्याकडे आता राऊत सर इथे आलेलेच आहेत, त्यांच्याकडे मी पाठवेन. त्याचं मोठं पोस्टर बनवून तुम्ही तुमच्या कला दालनामध्ये लावू शकता. 75 म्हणजे मी सांगणार आहे आजची गोष्ट थोडक्यात, बऱ्याच लोकांना माहितीही आहे. त्याचा एक मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. आपल्याला परीक्षेच्या आधी सुद्धा लक्षात ठेवावं लागतं. तुम्ही विद्यार्थ्यांनाही शिकवतात शिक्षक. आता जॉमेट्री नाही, आपलं साईन आणि कोसाईन मध्ये असं आपला नेमॉनिक्स असतं ना, तुम्ही ते शिकवता का अजून? ऑल सिल्वर टी कप्स असं करून, म्हणजे पॉझिटिव्ह साईन कुठे राहतं, पॉझिटिव्ह कोसाईन कुठे राहतं. तसं आपली जी संस्कृती आहे किंवा भारताचा जो इतिहास आहे हा अगदी आत्ताचा, म्हणजे अतिप्राचीन नाही, अल्पप्राचीन म्हणूया आपण, असा जर इतिहास लक्षात ठेवायचा असेल तर त्याच्याकरता माझा 7चा पाढा आहे. तो ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनी अर्थातच माहिती आहे. साधं लक्षात ठेवायला, माझं संशोधन म्हणा किंवा माझं संशोधन म्हणजे मी निमित्त आहे. मग असं म्हणतात तुम्ही काय तारीख काढली असं लोक मला विचारतात. म्हटलं मी तारीख नाही काढली. व्यासाने जे महाभारत लिहिलंय मी फक्त शब्दकोड सोडवलंय. व्यासाने महाभारत लिहिल्यानंतर आत्ता जे आपण महाभारत वाचतो ना
त्याच्यामध्ये मला मराठी शब्द येत नाही, आपल्याला दातार काका सांगतील काय शब्द आहे, रिसेन्शन म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला काय म्हणायचं. अच्छा, म्हणजे एकानं ते लिहिलं, त्यानंतर ते परत एकानं दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्यानं ते तिसऱ्याला सांगितलं, आणि तिसऱ्यानं ते चौथ्याला सांगितलं. असा जो आपल्याकडचा जो महाभारताचा ग्रंथ आहे त्याची अशी हिस्ट्री आहे. व्यासाने तो लिहिला, केव्हा लिहिला, महाभारत युद्ध झाल्यानंतर साधारण 18 वर्षांनी तो लिहिला. महाभारत युद्ध झालं 5561, 3 वर्ष त्यांना लागली लिहायला. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या वेगवेगळ्या शिष्यांना शिकवलं, आणि 100 म्हणजे 1,00,000 श्लोकांचं महाभारत हे अनेक लोकांनी पाठ केलेलं होतं. आता हे आपल्याला विश्वास बसणार नाही. आपल्याकडे ऑडियन्समध्ये कर्वे काका पण आलेले आहेत, त्यांना तुम्ही नंतर काही प्रश्न असले तर त्यांना विचारा की कसं काय बाबा 1,00,000 श्लोकांचं लक्षात ठेवलं, ते तुम्हाला सांगतील. आता तुमच्याकडे वेळ पाहिजे समजून घ्यायचं असेल तर. असं सगळं सुंदर त्यांनी केलं. त्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर पुढे म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, परीक्षिताचा मुलगा जन्मेजय. तर जन्मेजयानं एक सर्पसत्र केलं होतं, आणि त्यावेळी त्यांना अशी इच्छा केली की मला हे ऐकायचंय सगळं, आपल्याच कुटुंबामध्ये झालेली कथा. आणि वैशंपायन हे व्यासांचे शिष्य, त्यांनी ते तिथे सांगितलं. हे झालं दुसरं रिसेन्शन. ओके, त्याच वेळी त्या ऑडियन्समध्ये, आता जसं आपलं ऑडियन्स आहे, रोमहर्षण सौती असे एक गृहस्थ त्यात बसलेले होते. त्यांनी ते पूर्ण ऐकलं. असं म्हणतात ना, एक पाठी, पण एकदा ऐकल्यानंतर हे पाठ असणार आहे. आता ते सगळ्यांना पाठ होतं, अनेक लोकांना त्यावेळी ते पाठ होतं, लिहिलेलं होतं, लिखित ही कला होती. आणि ते रोमहर्षण सौतीने ऐकलं, आणि ते सगळं संपल्यानंतर ते नैमिषारण्यामध्ये गेले. तर नैमिषारण्यामध्ये एक वेगळा यज्ञ सुरू होता शौनक ऋषींचा, आणि अनेक ऋषी होते. ते म्हणाले तुम्ही आलात कुठून, आपण आल्यानंतर म्हणतो ना आत्ता कुठून आलात असं. मग ते म्हणाले काय, मग अच्छा सर्पसत्रातून आलात, मग काय झालं तिथे. नाही, महाभारताची पूर्ण कथा ऐकली. मग ते म्हणे आम्हाला पण सांगा परत. सगळ्यांना माहीत असते, त्यांनी परत परत ती कथा ऐकावीशी वाटते. शिवाजी महाराजांचं चरित्र परत परत ऐकावंसं वाटतं, तसंच आहे. मग ते रोमहर्षण सौतीनं शौनक ऋषी आणि नैमिषारण्यातल्या इतर ऋषींना सांगितलं. आणि हे करताना शॉर्ट हँड असतो ना, तसं कोणीतरी ते परत लिहून घेतलं. म्हणून तुम्ही आत्ताचं जर महाभारत बघितलं तर त्याच्यामध्ये शौनक उवाच, सौती उवाच अशी तुम्हाला सुरुवात झालेली दिसते. वैशंपायन उवाच येतं, व्यास उवाच येतं, सगळेच. भगवद्गीता त्याच्यातच आहे, म्हणून भगवान उवाच असं येतं. भगवद्गीता करताना भगवान उवाच येतं, पण इतर ठिकाणी वासुदेव उवाच असं येतं. ते पण काय येतं आपल्याला वेळ मिळाला तर आपण बघू. तर हे जो ग्रंथ झाल्यानंतर, हा जो ग्रंथ तयार झाला, हा कसा झालाय तयार, त्याचं वर्णन करताना रोमहर्षण सौती किंवा वैशंपायन असं म्हणतात. म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ बघता किंवा महाभारतामध्ये 300 पेक्षा जास्त खगोलशास्त्राचे पुरावे आहेत. हे पुरावे असेच आपल्या अचानक काहीतरी व्यासांना काही काम नव्हतं म्हणून त्यांनी टाकलेले नाही. एक त्याची विशिष्ट त्यांची आतून एक वृत्ती आहे त्याच्यामध्ये, की उरलेल्या आपल्यासारख्या लोकांना हजारो वर्षानंतरही तो इतिहास कळावा. आणि तो कळण्याकरता काय असतं, देश काल पात्र. नुसतं काय झालं हे कळून नाही चालत, ते केव्हा झालं, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये झालं, पात्र म्हणजे सर्कमस्टन्सेस, हे जर कळलं नाही तर तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ लावू शकता. त्याचं वर्णनच असं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 300 पुरावे मी घेतले. तो 15 वर्ष दुसऱ्याने मॅडमने सांगितलेला एक श्लोक, त्याला 15 वर्ष लागली. पण किती लोक शब्दकोडी सोडवतात सांगा मला, शब्दकोडी पेपरमध्ये. ते काय होतं, पहिल्यांदा सुरुवात करतो तर आपल्याला वाटतं आजचं सुटणार आहे की नाही माहित नाही, पण एकदा 2-4 शब्द सुटले की मग सगळे पटापट शब्द समजायला लागतात आणि एक 20, 25, 30 मिनिटामध्ये सोडून जातं. तसंच झालं. एका श्लोकाला मला 15 वर्ष लागली, म्हणजे 2009 पर्यंत. पण त्या श्लोकाचा अर्थ लागल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये उरलेल्या 300 श्लोकांचा मला अर्थ, 300 श्लोक नाही त्याच्यापेक्षाही जास्त आहेत, 300 पुरावे, याचा अर्थ लागला. आणि सगळं चौकट कंप्लीट झाली. आणि उत्तर आलं 5561 BC, म्हणजे 7000 वर्षापूर्वीची गोष्ट. ही जी शब्दकोड आहे ना, शब्दकोड्याचे जे क्लूज आहेत श्लोकामध्ये दिलेले, हे रॅन्डम चान्स नाहीये. वैशंपायन सांगतात की हा जो असा सहस्र श्लोकी जो ग्रंथ तयार झालेला आहे तो व्यासाने कसा केला. ते म्हणतात ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनीर गूढम कुतूहला. हा कुतूहलानं भरलेला असा ग्रंथ आहे.
गूढ गोष्टींनी भरलेला ग्रंथ आहे. आणि ग्रंथम ग्रंथी, ग्रंथी म्हणजे आपण म्हणतो ना काय म्हणतो गाठी, मध्ये मध्ये गाठी मारून ठेवलेल्या आहेत. त्या गाठी आपल्याला सोडवाव्या लागतात. त्या गाठी कशा करता मारलेल्या आहेत माहितीये का, की मधल्या कोणतरी माणसाच्या ज्याला कळत नाही त्याच्या हातात पडल्या तर त्याला काही पत्ता लागणार नाही. तुम्हाला ईमेलचा विचार करून बघा, तुम्हाला ईमेल पाठवायचे किंवा तुम्हाला असं नाही म्हणत, प्रेमाची ईमेल पाठवायची असं धरून चाला. तर आपण ईमेल पाठवतो, आपल्याला अशी इच्छा असते की दुसरा जो आपला कोणाला व्यक्तीला पाठवतोय फक्त त्याच व्यक्तीला वाचता यावी, इतर कोणाला वाचता येऊ नये. तर ते आता काय इंग्लिशमध्ये शब्द काय त्याचा, एन्क्रिप्टेड. एन्क्रिप्टेड जाते ती, मध्ये कोणाला वाचता येत नाही, दुसऱ्या बाजूला वाचता येते. तशी ती अवस्था करून ठेवलेली आहे. ह्याच्या तुम्ही जर गाठी सोडवल्या तर तुम्हाला ते एक 5561 असंच उत्तर मिळतं. सो अशा पद्धतीनं महाभारताचा एक मला म्हणजे शोध लागला असं म्हणूया. लोक डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तक हे नाव किती जणांनी ऐकलेलं आहे? व्हेरी गुड. पद्माकर विष्णू वर्तक हे म्हणजे हे माझं आता काय म्हणूया स्फूर्तीस्थान आहे माझ्याकरता. ओके, मला ते गुरु समान आहेत. आमच्या ते आता जाईपर्यंत 2018-19 मध्ये गेलेले, तोपर्यंत मी जेव्हा प्रत्येक वेळी भारतात यायचो त्यांना भेटायचो, ईमेल फोन याच्यावर आमचं संभाषण चालायचं. आणि त्यांनी 70-80 मध्ये म्हणजे 1970-1980 मध्येच 5561 BC ही महाभारताची तारीख काढलेली आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल ओके सो त्यांनी 1980 मध्ये काढली, मग निलेश साहेब तुम्ही काय दिवे लावले? असं आहे ना, तीच मी तारीख तीच आहे, बरोबर 30 तारीख आहे. इव्हन त्या युद्धाचे जे 18 दिवस आहेत ना ते सुद्धा जसेच्या तसे तसेच आहेत. माझी सुरुवात अशी झाली, अरुंधती वशिष्ठ याचा शोध लावल्यानंतर भारताकडे इतिहास आहे याचं कारण हे. पण मी थोडंसं तुम्हाला करेक्शन करून सांगतो. भारताकडे बऱ्याच बाहेरच्या लोकांना असं वाटतं की भारताकडे इतिहासच नाही. बाहेरच्या लोकांचं सोडून द्या, बऱ्याचशा भारतातल्या लोकांना वाटतं की आपल्याकडे हिस्ट्री नाही. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम भारतीय लोकांचा आहे, ते जगातल्या लोकांचा नाही. पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की भारताकडे इतिहास आहे एवढंच नाही थांबता येत, फक्त जगामध्ये भारताकडेच इतिहास आहे. आणि हे मी फक्त तुम्हाला टाळ्या वेळा वाजवण्याकरता सांगत नाहीये, त्याची कारणं तिथे आहेत. तुम्हाला जर तुमचा इतिहास समजायचा असेल तर अशी एक भाषा पाहिजे की जी भाषा वर्षानुवर्ष होऊन सुद्धा काही फार बदल होत नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर इट हॅज अ लो टू नो ड्रिफ्ट. आपली मराठीला सुद्धा ड्रिफ्ट आहे बघा. ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला त्याचं भाषांतर लागतं, रामदास स्वामींचं दासबोध वाचताना सुद्धा भाषांतर लागतं. पण मी तुम्हाला सांगतो किती लोकांना संस्कृत येतं? त्यांनी हात वर करा. नोटीस बरेच आहे, नोटीस करा मी हात वर केला नाही. मला संस्कृत येत नाही, पण माझं आयुष्य सेल्समन म्हणून गेलं, त्यामुळे मी कोणालाही काही पटवू शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये जे संस्कृत आहे ना, आज मी तुम्हाला दाखवून देतो की आपण ह्या ग्रुपमध्ये आपण संस्कृतचं भाषांतर करू शकतो. ज्याला मराठी येतं त्याला संस्कृत कळू शकतं. ग्रामर नाही करणार, व्याकरण नाही करणार, पण शब्द बघून काय अंदाज करता येतो. आणि एवढं पण तुम्हाला सांगतो की ज्या माणसाला मराठी येतं ना त्याला जगातल्या अनेक भाषा सहजासहजी येऊ शकतात. म्हणजे मी स्पॅनिश भाषा लक्षात ठेवताना, स्पॅनिश मधला शब्द लक्षात ठेवताना मराठीमध्ये काय म्हणतात हे लक्षात घेऊन मी लक्षात ठेवतो. म्हणजे त्याचा संस्कृतशी संबंध असतो लॅटिनमुळे, असा तो प्रकार आहे. याच्यात 3 गोष्टी आहेत. एक, संस्कृत भाषा ही तुम्हाला अशी भाषा आहे की रामायणातलं संस्कृत हे 14,000 वर्षापूर्वीचं संस्कृत आहे. वाल्मिकीने लिहिलेलं आहे आणि वाल्मिकी हे समकालीन होते. व्यासांचं जे संस्कृत आहे हे 7,500 वर्षापूर्वीचं संस्कृत आहे, तेही समकालीन होते व्यासांच्या म्हणजे महाभारताच्या. आज आपण वाचलं, भगवद्गीता वाचताना सहजच कळून जाईल. साधारण एकदा वाचलं ना मराठी माणसाला एक 40% समजून जातं काय चाललंय, काय एवढं तर कळून जातं. काही वेळा चूक होईल, कोण कोणाला म्हणाला ही चूक होते, माझी पण होते चूक, पण बाकी समजून जातं. इथे भाषेचं वैशिष्ट्य आहे. त्यातही थोडेसे बदल झालेले आहेत, पण ते अगदी सूक्ष्म बदल झालेले आहेत. दुसरं, जर इतिहास सांगायचं तर आपल्याला टाइम स्टॅम्प पाहिजे आपल्या जन्मतारखेसारखा. त्याचं भारतामध्ये सगळ्यात विकसित झालेलं शास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र. आणि हे सगळं केल्यानंतर जर आपण तयार केला ग्रंथ, तो पुढे कोणतरी घेऊन जाणारा हवा ना. त्याच्याकरता जी गुरु शिष्य परंपरा ही आपली जगातली सगळ्यात उत्तम पद्धती फक्त भारतात आहे. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी सगळीकडे आहेत,
पण गुरु शिष्य परंपरा ही तर तुम्हाला कुठेही मिळत नाही. पूर्वी असेलही, आता ती शिल्लक कुठे राहिलेली नाही. भारतातही त्याचं किती फार कठीण परिस्थिती आहे, पण अजूनही भारतात शिल्लक आहे. यामुळे आपल्याकडे इतिहास असतो. हे जे तुम्हाला अरुंधती वशिष्ठ दुसाने मॅडमने सांगितलं ना, 15 वर्ष घालवली. इंजिनियर असल्यामुळे मला असं वाटत होतं की चला 2 आठवड्यामध्ये आपण हे सोडवून टाकू. त्यानंतर 15 वर्ष लागली त्याला. 1995 ते 2009. त्यानंतर तुम्हाला सांगितलं सगळे पुरावे एकत्र आले. यामध्ये काय सांगितलं माहितीये का, एका पुराव्यामुळे, की महाभारत हे नक्की 12,000 वर्षाच्या आधी कधी झालेलं नाही. आता असं कोणी म्हणतच नव्हतं, तो प्रश्न वेगळा, पण ते नक्की झालेलं नाही. पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट या पुराव्यानं सांगितली, की ते मागच्या 6,500 वर्षामध्ये नक्की झालेलं नाही. आता याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे ज्यांनी हे पाहिलं नसेल त्यांनी. कारण आपल्याला सगळ्यांना कोणालाही विचारलं असतं, ओ महाभारत केव्हा झालं, सगळ्यांनी सांगितलं असतं जे मी ऐकलंय ते म्हणजे 5,000 वर्षापूर्वी झालं. त्याला महाभारतामध्ये, पूर्ण महाभारतामध्ये 1,00,000 श्लोकाच्या ज्यामध्ये काडीचा आधार नाही, काडीचा सुद्धा आधार नाही. ओके, अशी परिस्थिती आहे. आता याच्यात विषयात आपण जाऊया नको. मग असं जर आहे तर मग लोकांनी 100च्या वर महाभारत संशोधक आहेत, म्हणजे आता जिवंत असलेले आणि न जिवंत असलेले, आणि त्यांनी 100त 130च्या वर आहे, 140 150 आहे. आणि त्यापैकी 100 तारखा ज्या काढलेल्या आहेत ना, या सगळ्या त्या 5,000 वर्षाच्या आसपास आहेत. म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एवढं तर मान्य होईल, समजा 130 वेगळ्या तारखा असतील, त्याच्यात माझी पण एक आली, म्हणजे वर्तकांची माझी एक आली असं समजूया, तर ह्या सगळ्या तारखा चुकीच्या असू शकतात, माझी इन्क्लूड करून. हे एक शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे की जर बरोबर असेल तर एकच बरोबर असेल. आता हे सगळे तुम्ही माना हलवत आहे, पण आपल्या भारतीय संस्कृतीवर अभ्यास करणारे मोठे मोठे दिग्गज आहेत, त्यांना हा जो साधा तर्कशास्त्राचा नियम आहे ना तो कळत नाही. पण त्यांच्यावर टीका करायला मी आज आलेलो नाही, तो आपण नंतर करूया कधीतरी. तसंच भीष्मनिर्वाण, म्हणजे नुसतं अरुंधती वशिष्ठ नाही सांगत, भीष्मनिर्वाण किती जणांनी पुस्तक वाचलंय? ओके, आहेत काही. ओके, भीष्मनिर्वाणाचा नुसता तुम्ही जरी पुरावा घेतला, सगळा महाभारतातला पुरावा आहे, तरी सुद्धा असं कळतं की फक्त 1500 वर्षाचा एक पिरियड आहे, म्हणजे 5125 BC, आणि त्याच्या आधी 1500 वर्ष 6722 BC, या काळातच महाभारत होऊ शकतं. असं भीष्माचे 100 पुरावे आहेत भीष्मनिर्वाणा संदर्भातले, ते तुम्हाला सांगतात. आता प्रश्न पडतो, हे सगळं ठीक आहे, तुम्ही 5,000 वर्ष काढली, आता 1500 वर्ष केली, पण शेवटी 5,561 कसं? आणि मग वर्तकाने केल्यावर मग तुम्ही काय दिवे लावले? हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर सांगतो. बरेच मी वर्तकांचा भक्त आहे. भक्त म्हणजे साध्या अर्थानं म्हणतोय, म्हणजे इन्स्पायरेशन किंवा स्फूर्तीस्थान, त्या अर्थानं मला बरेच वर्तकांचं खूप लोकांना स्थान माहिती आहे. ते मला विचारतात तुम्ही काय दिवे लावले? त्याचं मी तुम्हाला थोडक्यात साध्या भाषेत उत्तर सांगतो. गणितामध्ये तुम्हाला असा अनुभव आहे का बघा, की कधी कधी काय होतं, माझा अनुभव आहे केमिकल इंजिनिअरिंग करताना, रिॲक्शन इंजिनिअरिंग मध्ये माझा असा अनुभव आहे की मी 2 चुका केल्या. रिॲक्टरची लेंथ किती हे काढताना 2 चुका केल्या, पण त्या 2 चुका अशा झाल्या की उत्तर बरोबर आलं. ही 87-88 ची गोष्ट आहे. मी हायेस्ट होतो क्लासमध्ये माझ्या केमिकल रिॲक्शन इंजिनिअरिंगला 2 चुका केल्यामुळे. एक चूक केली असती तर फेल पण झालो असतो. तसं थोडंसं वर्तकांचं झालेलं आहे. वर्तकांनी त्यांच्या काळामध्ये जे केलं ते अफाट आहे. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगतो की ते भारतीय गव्हर्नमेंटला कळेल नाही कळेल सोडून द्या, माझ्या पुस्तकामध्ये वर्तक हे भारतरत्न आहेत, याच्याशिवाय दुसरा कोणताही शब्द नाही. इतका तो माणूस महान आहे. ओके, पण भारतरत्न सुद्धा चुकू शकतो. पावा काणे, दुसरे भारतरत्न वामन काणे, त्यांनी पण सुंदर केलंय. त्यांनी तो धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला, पण तुम्हाला सांगतो त्या धर्मशास्त्राचा इतिहास 3रा जो खंड आहे त्याच्यामध्ये महाभारताच्या तारखेसंदर्भानं पूर्व पक्ष कसा करावा, किती जणांनी वाचलाय 3रा खंड धर्मशास्त्राचा? जर तुम्ही गेलात तर त्याचं पान आहे 809, कलिवर्ज, तिथून ते सुरू होतं. इंग्लिश ट्रान्सलेट सांगतोय. त्याच्यामध्ये इतक्या उत्तमरित्या पूर्वपक्ष केलेला आहे, असा पूर्वपक्ष दुसऱ्या कोणत्याही महाभारत रिसर्चरने मागच्या 140 वर्षात केलेला नाही. टिळकाने सुद्धा नाही केलेला. टिळक हे तर ग्रेटच आहे. हा ज्या प्रकाराने मी हे शोधून काढलं ना, हा जो डिसिप्लिन आपण म्हणतो, हे जे शास्त्र म्हणतो आर्किओ ॲस्ट्रॉनॉमी, हे जगामध्ये कोणी सुरू केलं असेल तर लोकमान्य टिळक आणि शंकर बाळकृष्ण दीक्षित. टाळ्या वाजवायला हरकत नाही कारण दोन्ही मराठी आहेत. ओके, त्यातले टिळक माहिती आहे, शंकर बाळकृष्ण दीक्षित किती लोकांना माहिती आहेत? किती लोकांनी नाव ऐकलं आहे? काही लोक आहेत, तसं ऐकून बरं वाटतं.
माझ्या दृष्टीने शंकर बाळकृष्ण दीक्षित हे जगातला सगळ्यात उत्तम ॲस्ट्रॉनॉमर. ओके, पण आपण याच्याकडे येऊ. आता प्रश्न असा असतो की 5561 कसं आलं. ते जे 300 पुरावे सांगितले ना, त्यातले हे जे चित्र दिसतंय याच्यामध्ये 50च्या आसपास पुरावे आहेत. वेगवेगळे जे आपले ग्रह आहेत त्या ग्रहांच्या महाभारत युद्धाच्या वेळच्या स्थिती व्यासाने दिलेल्या आहेत. पूर्ण 18 दिवसाच्या स्थिती आहे त्याच्यामध्ये. आता काल मी एका दुसऱ्या ठिकाणी होतो, तिथे मी उदाहरण म्हणून दिलं. त्याचा तुम्हाला तो पुरावा कसा दिसतो याचं फक्त वर्णन करण्याकरता मी तुम्हाला व्हॉलेंटिअरिंग मध्ये कोणाला तरी विचारतो. तिथे आपले 5 ग्रह सगळ्यांना माहिती आहेत, म्हणजे सूर्य, चंद्र आणि डोळ्याला दिसणारे 5 ग्रह, बरोबर. त्यातल्या 5 ग्रहांपैकी कोणत्याही ग्रहाचं नाव घ्या. गुरु. आता गुरु जर घेतला तर त्याचे 4 रेफरन्सेस मिळतात वाल्मिकी आपल्या महाभारतामध्ये. एक जो पहिला रेफरन्स मिळतो तो फार महत्वाचा आहे, कारण तो गुरु आणि शनी यांना एकत्र आणतो. आणि त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का, आपल्याला डोळ्याला दिसणारे जे 5 ग्रह आहेत त्याच्यामध्ये गुरु आणि शनी हे सर्वात सावकाश चालणारे ग्रह आहेत, बरोबर. शनी याचा अर्थ असतो, शनी म्हणजे खूप संस्कृत मधला सावकाश चालणारा. या दोघांचं एकत्र दिल्यामुळे काय होतं, कुणालाही कोणत्याही महाभारत संशोधकाला जर महाभारत केव्हा झालं हे जर शोधून काढायचं असेल तर हा जो श्लोक आहे इथूनच सुरुवात करावी लागते. संवत आपण त्याचं भाषांतर करूया. आपल्याकडे संस्कृत एक्सपर्ट आहेतच, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना आता याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला परवानगी नाहीये. संवत्सर स्थायीनंच ग्रह प्रज्वलितो उभो विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनैश्चरो. आता गौरी माऊलीकर या ज्या संस्कृतच्या काही लोकांना माहीत असतील, त्यांनी मला येत नाही म्हणून त्यांनी मला शिकवलेलं हे टेक्निक आहे. ते म्हणाले श्लोक घ्यायचा आणि मागून सुरुवात करायची उलट्या बाजूनं, म्हणजे कळतं. आपण तशी करूया. संवत्सर स्थायीनंचो ग्रह प्रज्वलितो उभो विशाखयो समीपस्थो बृहस्पती शनैश्चरो. शनैश्चरो शनी, बृहस्पती गुरु, समीपस्थो हे दोघे जवळ होते कुठेतरी. कुठे होते, विशाखयो, विशाखा या नक्षत्राच्या जवळ, विशाखा या मुलीच्या जवळ नाही. ओके, आता आणखी काय होतं, संवत्सर स्थायीनंचो ग्रह प्रज्वलितो उभो, ते दोन्हीही अत्यंत प्रकाशमान होऊन तेजानं तळपत होते. प्रज्वलितो उभो, उभो म्हणजे दोघे जण. आणि काय आणखी काय, संवत्सर स्थायीनंचो एका जागी स्थिर होऊन वर्षभर विशाखा नक्षत्राजवळ गुरु आणि शनी हे तेजानं तळपत होते, असा अर्थ आपल्याला लावता येतो. आता जी काही परिस्थिती असेल त्याचं तुम्हाला सहज उदाहरण म्हणून सांगतो. आपल्याकडे 1500 वर्षाचा टाइम पिरियड आलेला आहे, बरोबर. 5000 वर्षाचा आला अरुंधतीमुळे, 1500 वर्षाचा याच्यामध्ये. आता या 1500 वर्षामध्ये अशा किती शक्यता निर्माण होतात ते काढायचं असेल तर शनी घ्यायचा. शनीला लागतात 30 वर्ष फेरी मारायला, बरोबर. 29 आणि असं समथिंग, पण आपण 30 समजू. गुरुला पूर्ण फेरी मारायला सूर्याभोवती 12 वर्ष लागतात. आता तुम्हाला रसावी मसावी वगैरे ज्यांना आठवत असेल, 12 × 24, 12 × 36, 12 × 4 = 48, 12 × 5 = 60 आणि 30 × 60 असा आपल्याला नंबर मिळाला. तर ते ज्या महाभारताच्या कोणतेही ते वर्ष असेल, पण त्यावेळी त्यांच्या ज्या काही स्थिती असतील त्या स्थिती परत यायला 60 वर्ष लागतील. सगळ्यांना कळलं जे काही असतील ते. आता 150 म्हणजे 1500 वर्ष घ्या, त्याला 60 भागा, 0 0 गेलं, बरोबर. किती राहिले तिकडे, 150 राहिले, भागिले 6, 6 × 12, 7 × 18 घेऊया आपण, म्हणजे 30 अशी वर्ष येणार त्या 1500 वर्षामध्ये की तिथे ते महाभारत कदाचित झालेलं असू शकेल. सगळ्यांना कळतंय, बरोबर. आता दुसरा एक ग्रह पकडा बघू, आणखी एक ग्रह, शुक्र. आता मी मुद्दाम तुम्हाला अशा करता सांगितलं की ह्या 30 जागा तुम्ही शोधून काढल्या, 30 सुद्धा नाही, 20-25 जागा असणार. आणि दुसरा कोणताही ग्रह पकडला तुम्ही, त्यांनी शुक्र पकडला. आता काही माझ्याकडे काही उपाय नाही, त्या शुक्र म्हणाल्या. त्या शुक्राचा जर त्याचे जे संदर्भ आहे, शुक्राचे 8 किंवा 9 संदर्भ आहेत महाभारतामध्ये, त्याची सगळ्यांचे घ्यायची गरज नाही. त्यातले मी तुम्हाला 2 सांगतो. युद्धाच्या 18व्या दिवशी शुक्र, मंगळ आणि बुध हे एकत्र आले होते, आकाशामध्ये दिसत होते असं वर्णन आहे. भृगु सूनो धरापुत्रो शशी जैन समन्वितो चरमम पांडुपुत्राणा पुरस्तात सर्वभू भुजा. ते शेवटची वेळ दुसरी वेळ काढून टाकली तरी चालेल. भृगु सूनो, ओके. संस्कृत मधनं इंग्लिश पण कशी झाली याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो इथे. भृगु सूनो, भृगूचा पुत्र, भृगूचा मुलगा. इंग्लिश मध्ये मुलाला काय म्हणतात, भृगु सूनो. सूनवरून तिकडे गेलेलं आहे. धरापुत्र, ओके.
पुत्र ते तर सोपंच आहे. तिकडे पॅट्रियार्की, टॉक्सिक मॅस्क्युलॅरिटी, पॅट्रियार्की वगैरे जर ऐकलं असलं तर त्यातला पॅट्रियार्की हा शब्द आपल्याकडून पुत्रावरून गेलेला आहे. धरा पुत्र म्हणजे कोण? मंगळ. भृगु सुनो म्हणजे शुक्र, भृगूचा पुत्र. धरा सुनो शशी जेन, शशी म्हणजे चंद्र, चंद्राचा कोण? पुत्र. जेन, जेनवरून काही आठवतंय का? जेनेटिक्स, जेनेटिक हा जीन हा सुद्धा तिथून शब्द गेलेला आहे. आता शशीचा पुत्र म्हणजे कोण? बुध. ओके, सोमपुत्र. तर हे तीन एकत्र होते असं वर्णन आहे. तो 18व्या दिवशी हे तिघे ग्रह एकत्र असले पाहिजेत. बरं, मंगळ जर घेतला तर मंगळाची 8 वेगवेगळी वर्णन आहेत, ती पण मॅच झाली पाहिजे. पण आता तुम्ही फक्त शुक्र घेतात म्हणून आपण शुक्र घेऊ, तर हे शेवटच्या दिवशी एकत्र पाहिजे. आणि शुक्राचं अत्यंत सुंदर वर्णन 8 आहे, त्यातलं मी फक्त दुसरं सांगतो. इतकं सुंदर आहे आणि ज्यांना ज्योतिष कळतं त्यांनी मला सांगायचं की शुक्राची काय स्थिती आहे. ओके, शुक्रम आता आपण हे भाषांतर करूया. शुक्रम प्रोष्ठपदे पूर्वे समारुह्य सम आरुह्य विषांपते उत्तरे तु परिक्रम्य सहित प्रत्युदीक्षिते. शुक्रम प्रोष्ठपदे पूर्वे, प्रोष्ठपदे पूर्वे म्हणजे पूर्वा भाद्रपदा. शुक्र म्हणजे शुक्र, शुक्र हा पूर्व भाद्रपदावर काहीतरी करत होता. शुक्रम प्रोष्ठपदे पूर्वे समारुह्य विषांपते, तिथे आरूढ झाला आणि चमकत होता. उत्तरे तो परिक्रम्य, उत्तरेकडे वळून त्याने परिक्रमा घातलं. मंदिरात आपण प्रदक्षिणा घालतो तशी. कुठे घातलं? पूर्वा भाद्रपदा त्याच्याजवळ. सगळ्यांना खूप तापाचा खूप त्रास होतोय. मी माझं शॉर्ट करतो आणि आपण प्रश्नोत्तरामध्ये जाऊया. शुक्रम पृष्ठपदे पूर्वे समारोही विषांपते उत्तरे तू परिक्रम्य सहित प्रत्युदीक्षिते. त्या तुम्ही 1500 वर्षामधल्या ज्या 30 शक्यता आहेत गुरु शुक्राने गुरु आणि शनीमुळे काढलेल्या, त्याच्यामध्ये फक्त शुक्राचं हे जरी वर्णन केलं ना, पूर्वा भाद्रपदावर तो असं सर्कल केव्हा करतोय, त्याचं वय 5000, त्याचं उत्तर 5561 असं येईल. तुम्ही शुक्र न म्हणता मंगळ म्हणाले असतात तर मी सांगितलं असतं मंगळ जर तुम्ही घेतला तर गुरु आणि शनी सुद्धा विसरून जा. मंगळाचे जे 8 वर्णन आहेत त्या 8 वर्णनांचा तो जर तुम्ही मेळ लावायचा प्रयत्न केला शब्दपड सोडण्यासारखं, तर तुम्हाला उत्तर 5561 येईल. ते सुद्धा अरुंधती वसिष्ठमध्ये करायची गरज नाही, आजपासून सुरू करा. कोण म्हणतं नाही मला वाटतं 1912 मध्ये झालं महाभारत, असं कोणाला वाटत असेल त्याने सुरुवात करायची. मागे गेला तर 5561 उत्तर येतं. इतकं ते पक्क आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय. ह्याच्यावर अनेक डॉक्युमेंटरी वगैरे बनत आहेत. तर मला ते डॉक्युमेंटरी बनवणारे विचारतात की निलेशजी तुम्हाला किती खात्री आहे की हेच आहे? ते म्हटलं माझ्यावर श्रद्धा आहे का तुम्हाला? कारण श्रद्धा नसेल तर तुम्हालाच करावं लागेल सगळं. पण श्रद्धा असेल तर किती % सांगितलं की तुम्हाला विश्वास बसेल? 110, 120, 130, 140, जो काही पर्सेंटेज नंबर पकडायचा तो पकडा, तेवढी खात्री आहे. ह्याच्याशिवाय दुसरं कोणतं वर्ष नाही. जर दुसरं वर्ष निघालं तर त्या वर्षाचा महाभारताशी काडीचा संबंध नाही, एवढं मी सांगू शकतो. नेक्स्ट जाऊ आपण पटकन. रामायण आपण घेऊ आणि थांबू. ओके, रामायणाचं तर अगदी सोपं आहे. रामायणामध्ये 600च्या आसपास संदर्भ आहेत खगोलशास्त्रातले. त्यातले तुम्ही 6 घेतलेत ना, तिथे 6 आहे, ते वाचता येणार नाही तुम्हाला. तरी सुद्धा तुम्हाला एक 2000 किंवा 4000 वर्षाच्या आसपास तुम्हाला जाता येतं. त्याचं उत्तर असं आहे 12000 BC म्हणजे 14000 वर्षापूर्वी. आणि या 6 रेफरन्सवरून त्याच्या मागे 1000 वर्ष मागे पुढे असं उत्तर येतं. पुढे जा. आणि जसं 5561 मी जसं काढलं आपल्या ह्याच्यामध्ये, तसं हा एक जो रेफरन्स आहे त्याच्या एका रेफरन्सवरून तुम्हाला त्या 4000 वर्षामध्ये बरोबर कोणतं वर्ष हे तुम्हाला कळतं. जेव्हा राम, लक्ष्मण, सुग्रीव हे सर्व किष्किंधेवरून लंकेला निघाले त्यावेळी लक्ष्मण वर्णन करतोय आकाशातलं. आणि तो म्हणतो की असा प्रचंड धुमं मुळा नक्षत्राशी असणं आणि ह्या 4000 वर्षामध्ये मिळणं, याच्यामुळे तुम्हाला 12209 हे राम रावण युद्धाचं वर्ष असं मिळतं. त्यानंतर उरलेले 500 तुम्ही पुरावे वापरले तर त्याचे सगळे तुम्हाला रामायणातल्या अनेक तारखा काढता येतात. पुढचं जा. नेक्स्ट. त्यामुळे मागच्या 30 वर्षाची समरी म्हणजे अशी. परत तो 7चा पाढा म्हणतो. महाभारत 7000 वर्षापेक्षा जास्त, रामायण 14000 वर्षापेक्षा जास्त. आणि ऋग्वेदामध्ये काय माहितीये का, ऋग्वेद हा काही एका वेळी लिहिलेला ग्रंथ नाहीये. तो ग्रंथ असा नाहीच आहे. तो वेगवेगळ्या सुक्तांचा एक समूह एका विशेष अर्थानं केलेला. आणि महाभारत वाचलं तर तुमच्या लक्षात येतं की त्याची पुनर्मांडणी म्हणूया किंवा पुनर्बांधणी ही व्यासाने केलेली आहे महाभारत काळामध्ये. त्यामुळेच तुम्हाला शंतनू, देवपी किंवा राम, पृथू, वेण म्हणजे भगवान राम यांचे उल्लेख सुद्धा तुम्हाला ऋग्वेदामध्ये येतात.
त्याची जी घडण आहे ती महाभारताच्या काळी झालेली आहे. त्यामुळे त्यातली जी काही सुक्त आहेत ती अगदी आत्ताची आहेत. आत्ताची म्हणजे 7500 वर्षापूर्वींची अशी सुद्धा सुक्त आहेत. आणि मागे जर गेलात तर आपल्याला असं नक्की सांगता येतं की त्यातली काही सुक्त ही नक्की 21,000 किंवा 25,000 वर्षांच्या आधीची आहे. सो पाढा लक्षात ठेवण्याकरता मी 7,000, 14,000 आणि 21,000 असं करतो. हे थोडक्यात आपला नॉट सो प्राचीन इतिहास. मग आता बरीच लोक विचारतात, इथेही कदाचित असतील. आता हे तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीचं काय सांगितलं आम्हाला थोडंसं कळलं का? बरंचसं काही कळलं नाही. पण काही जमिनीवर आहे का? हो, जमिनीवर कुठे आहे? आर्किओलॉजिस्ट आहेत का आपल्याकडे? आर्किओलॉजिस्ट ज्यांनी मास्टर्स PhD वगैरे केलेलं आहे? नाही. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, आपण त्यांच्याबद्दल बोलूया. ओके. तर ते मला असं विचारलं, हे त्यांचं वाक्य असतं, बट 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 व्हेअर इज अ आर्किओलॉजी एव्हिडन्स. तुम्हाला किती वेळ आहे? उन्हा तानामध्ये किती वेळ असं करू शकता? मला माहिती आहे तुमची 10 मिनिटापेक्षा जास्त शक्यता नाहीये. तुम्हाला मी फक्त एक झलक देतो. ओके, काय काय आहे नेक्स्ट. हा जे चित्र दिसतंय ना, याच्यामधला प्रत्येक शब्द याच्यावर जो जगामध्ये किंवा भारतामध्ये म्हणूया आपण आणि जगात सुद्धा जो जो पुरावा उपलब्ध आहे आणि त्याचा जर आपल्याला महाभारत किंवा रामायणाशी संदर्भ लावता आला तर तो संदर्भ लावता येतो. आणि तोही 5561 BC किंवा 12209 BC यालाच तो सपोर्ट करतो. ओके. कृष्णाची द्वारका आपण बघूया. अगेन युट्यूब वाल्यांनी सगळं बघितलेलं आहे, तो फार वेळ घालवत नाही त्याच्यामध्ये. हा आपला भारताचा पश्चिम किनारा, द्वारका गुजरात, तिथेच द्वारका होती. आताची जी कृष्णाची द्वारका आहे ती जमिनीवर आहे. कृष्णाची द्वारका म्हणजे आता कृष्ण मंदिर आहे तिथे. कृष्णाची द्वारका ही पाण्याच्या खाली गेलेली आहे, ती परत काढलेली नाहीये बाहेर. ती जर जाईल तुम्हाला बघायचं असेल तर जिथे सोमनाथला किती लोक गेलेली आहेत. सोमनाथला ज्यांनी गेलं असेल त्यांनी समुद्राकडे असं पश्चिमेकडे तोंड करून उभं राहायचं. सोमनाथला असा हात घ्यायचा. ओके. हाय हिटलर म्हणायचं. नो, जस्ट विनोदानं म्हणतो मी. थोडस दक्षिणेला जायचं, पश्चिम आणि थोडस दक्षिणेला, आणि सावरकरांसारखी पाण्यामध्ये उडी टाकायची आणि 20 किलोमीटर पोहोच जायचं. ती कृष्णाच्या द्वारकेची जागा आहे. हे अनेक पुराव्यांनी दाखवता येतं. ओके. तिथे हे जे तुम्हाला दिसतंय ना, त्या बाजूला दिसतो का बघा, त्या बाजूला. आता खूप दूरच्या लोकांना नाही दिसणार, पण त्यांनी युट्यूब बघा. ओके. ज्यांनी दिसत नसेल त्यांनी युट्यूब बघायला पाहिजे. पण त्याचा फायदा आहे, रात्र तुमची झाली ना की तो इंटरनेट काढायचं, स्मार्टफोन घ्यायचा, त्याच्यावर निलेशोक टाईप करायचं, निलेशोक द्वारका, केलं की तो व्हिडिओ येतो. तो व्हिडिओ बघायला लागायचा. तुम्हाला द्वारकेबद्दल सगळं कळेल. पण ते नाही कळलं तरी उत्तम झोप लागेल. ओके. म्हणजे काहीतरी फायदे तर आहेतच तसे. तिथे जो तुम्हाला जो दिसतोय ना, तिथेच अचानक 5525 म्हणजे महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका बुडाली. त्यावेळी 15 मीटर म्हणजे 50 फूट पाणी वर गेलं. आता तुम्ही तुमचं इथलं बदलापूर करता काय वर्ष होतं, 2005 आठवून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल काय होतं. आता 3 मीटर वगैरे जर पाणी वर गेलं ना तर खरं खैर नाही आपली, कारण हे नुसतं ॲव्हरेज आहे, एका ठिकाणी किती जाऊ शकतो. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण हाच पुरावा आहे का? तसं नाही. असे माझ्याकडे जगातले 30 पुरावे आहेत. त्यातला एक तुम्हाला सांगतो. सगळ्यात जो वरचा दिसतोय ना या बाजूला, तो वेस्ट इंडिज मधला पुरावा आहे. हल्ली ते फारसं क्रिकेट खेळत नाही किंवा चांगलं खेळत नाही तसं ऐकलंय मी. पण या वेस्ट इंडिजचा जो पुरावा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जो वरचा दिसतो, मोठा दाखवेन मी तुम्हाला ग्राफ, तिथे वेस्ट इंडिज मध्ये सुद्धा 6.5 म्हणजे 7 मीटर पाणी वर गेलं 5525 मध्ये. इकडे गेलंच, पण सगळे जे काय म्हणतो सागर एकमेकाला कनेक्टेड आहेत ना, त्यामुळे तिकडे सुद्धा गेलं. त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर ते जे तुम्हाला दिसतंय ते ब्लॅक सी, म्हणजे जिथे तर्कस्तान आपण म्हणतो, टर्किस्तान, तिथे जो ब्लॅक सी आहे, तो ब्लॅक सी जो खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे तो 5525 BCच्या आधी खाऱ्या पाण्याचा समुद्रच नव्हता. आता हे कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेतल्या रायन आणि पिटमन यांचं ते काम आहे. ते सुद्धा ते कशी रेड लाईन काढली ना मी, ती 5525ची लाईन आहे ती तिथे विज्ञानातले 9 वेगवेगळे पॅरामीटर्स घेऊन रायन आणि पिटमनने दाखवून दिलंय की सगळं जे अटलांटिक समुद्रातलं पाणी होतं ते भूमध्य समुद्रामध्ये गेलं, तिथून ते ग्रीसच्या जवळ एगियन समुद्रात गेलं, तिथून सी ऑफ मर्मरामध्ये गेलं आणि बोस्फोरस चॅनेल फोडून ते दुसऱ्या बाजूला जे तळं होतं, त्याला ब्लॅक सी काय म्हणत ते माहित नाही, तळं होतं, सी म्हणत नव्हते, त्यात ते पोर झालं खारं पाणी आणि अगदी इन्स्टंट ज्याला आपण म्हणतो असा तो ब्लॅक सी निर्माण झाला. ते सुद्धा कृष्णाची द्वारका इकडे जेव्हा बुडाली तेव्हाच तो झालेला आहे. आता त्या दोन बाजूला बघितलं तिकडे सगळ्यात वरचा हा ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये, त्याची तुम्हाला पोस्टरची लाईन दिसते का, अशी ब्लू लाईन अशी वर आलेली आहे आणि मग ती दुसरी अशी एक फ्लॅट लाईन आहे.
त्याचा जो तुम्ही टँजंट ज्याला म्हणतात ना, असं टँजंट लाईन काढा आणि दुसरी अशी लाईन काढा, ती जिथे मिळते ती 5525 आहे. ग्रेट बॅरियर रीफ मध्ये दिसतो. आणि सगळ्यात जो खालचा दिसतोय ना, तो तामिळनाडू मधल्या पुंपुहार इथला जो आहे, त्याच्यामध्ये मागच्या 20,000 वर्षामध्ये पाणी वाढतंय. त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे जे त्यांचे जे काही बंदर असतात ती पाण्याखाली जात आहेत. पण बंदर नंबर 3 जे होतं त्याचं काय झालं माहितीये का, 5525 मध्ये इतकं पाणी वाढलं की ते तिसरं बंदर पोर्ट 3 ते तर गेलंच, पण त्याच्यानंतर 15 किलोमीटर आत पाणी आलं. आणि ते जे आत पाणी आलं ते पुढची 2000 वर्ष तसंच राहिलं. आता एक मायुरा म्हणून जागा आहे कावेरी डेल्टामध्ये, ती 15 किलो समुद्रापासून 15 किलोमीटर आत आहे. पण ती 5525 ते पुढची 1000-2000 वर्ष ते बंदर होतं. याचे पुरावे आपल्याला मिळतात आणि मग ते मागून गेलं. हे मी तुम्हाला 4 पुरावे दाखवले किंवा 5 पुरावे दाखवले, असे माझ्याकडे 30 आहेत आणखी. पण तुम्हाला असं करावं लागेल, म्हणून आपण दुसऱ्या विषयावर जाऊया क्विकली. हे बघा, हे सगळे 30 जगभरचे पुरावे आहेत 5525 करता. नेक्स्ट, हा एक येतो घेऊया आणि आपण थांबूया. आता कारण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, सगळ्यांना महाभारत माहीत असलेले लोक आहेत इथे. महाभारत युद्ध किती दिवस झालं? 18. बरोबर. महाभारतामध्ये किती योद्धे लढले नंबर माहिती आहे ना, पण साधा नंबर माहिती आहे ना, 18 अक्षोहिणी. त्याचं जर महाभारतातली तुम्ही जर त्याच्यातली जर त्याची वर्णनं वाचली तर तुम्ही ते मल्टिप्लिकेशन वगैरे केलं, साधं मल्टिप्लिकेशन, डिफरन्शिएशन इंटिग्रेशन करायची गरज नाहीये, ते जर केलं तर तो जो नंबर येतो तो 40 लाख, म्हणजे 4 मिलियन किंवा 40 लाख पुरुष. तर पुरुष होते सगळे करणारे. आणि 18 दिवसामध्ये त्यातले 99% 99.99% लोक सगळे मारले गेले. म्हणजे 40 लाख लोक गेली. ओके, हे लक्षात ठेवा. ती आली होती कुठून? भारतातून सगळीकडून आली होती. भारताच्या पश्चिमेकडून आलेली होती आणि भारताच्या पूर्वेकडून आलेली होती. आता पश्चिमेकडून म्हणताना लक्षात घ्या की त्यावेळेचा भारत हा खूप मोठा होता. म्हणजे आता ज्याला आपण इराण म्हणतो, अफगाणिस्तान म्हणतो, त्याच्यावरचेही टर्कमेनिस्तान, कझाकस्तान, ओके, टर्कमेनिस्तान, चायनाचा पश्चिम भाग, झैजान प्रोव्हिन्स वगैरे असे झीजान प्रोव्हिन्स किंवा झैजान प्रोव्हिन्स, ते मला करेक्ट करतील नंतर, जो पश्चिम आहे ह्याचं नाव काय होतं माहितीये का? उत्तर कुरु, उत्तर मद्र. आपले जे कुरु आहेत ना, कुरु म्हणतो आपण, कुरु पांचात्य, ते कुरु यांचा तिथपर्यंत संबंध होता, मद्रांचा तिथपर्यंत संबंध होता. तिथूनही लोक आलेले आहेत. शल्य सगळ्यांना माहिती आहे, मद्रराज शल्य. तसा एक भगदत्त आलेला होता, आठवतंय? भगदत्त, नरकासुराशी संबंधित असलेला, तो इराक मधून आलेला आहे. आता बऱ्याच जणांना अशी संबंध असेल की भगदत्त हा आसाम मधून आला, अशी कितीतरी लोकांनी वाचलं असेल. ओके, प्राग ज्योतिषपूर हे त्याचं गाव. पण तुम्ही ते पुराणामधलं वर्णन आहे. पण जर तुम्ही रामायण महाभारत वाचलं, रामायण सुद्धा, तर प्राग ज्योतिषपूर हे भारताच्या, सध्याच्या भारताच्या पश्चिमेला होतं, तुमच्या लक्षात येईल. महाभारत वाचलं तरी सुद्धा पश्चिमेला होतं असं लक्षात येईल. असा तो भगदत्त आलेला होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण ज्याला मिडल ईस्ट म्हणतो, मिडल ईस्टच म्हणता ना तुम्ही इथे, मिडल ईस्ट मधनं लोक आलेली आहेत. भारताच्या पूर्वेकडून ब्रह्मदेश वगैरे वगैरे तिथून लोक आलेली आहेत आणि भारतातून लोक आलेली आहेत, भारताच्या उत्तरेकडून लोक आलेली आहेत. एवढं लक्षात ठेवा. अमेरिकेतून आलेली नाही, ओके, फार युरोपातूनही आलेली नाहीत किंवा आणखी कुठून आलेली नाही. नेक्स्ट, हा ग्राफ थोडा समजायला कठीण आहे, पण जस्ट बघून ठेवा. त्यातली जी मुख्य जी हिरव्या रंगाची लाईन आहे, मी ते 3 ॲरो काढलेत बघा खाली, ती बघून ठेवा. नेक्स्ट जा. याच्यावर आता समजा जर भूकंप कुठे झाला, तुम्ही न्यूज बातमीमध्ये असं ऐकलं की भूकंप झाला, तर तुम्ही 3 प्रश्न विचारता लगेच. काय 3 प्रश्न विचारता? केव्हा झाला, कुठे झाला आणि किती मोठा होता. बरोबर? ओके, रिक्टर स्केल, कुठे झाला आणि केव्हा झाला. हा जो 18 दिवसामध्ये 40 लाख एक्सक्लुझिव्ह पुरुष, म्हणजे टॉक्सिक मेल लोकांना काढून टाकलं, विनोदानं म्हणतोय मी. ओके, हे जे पुरुष होते ते 18 दिवसामध्ये नष्ट झाले. आता त्यावेळेचं तुम्ही त्यावेळेचं जे एस्टिमेट आहे लोकसंख्या किती होती, तर त्याचा असा अंदाज आहे ते 5 ते 20 मिलियन. आता मला मिलियन कन्वर्ट करायला मदत करा तुम्ही. 200 लाख, 20 मिलियन म्हणजे 200 लाख लोक जगभरात होती. त्याचं सोपं करून सांगतो की 100 लाख आपल्या ह्या आता जो युद्धाच्या भागामध्ये होते असं समजा. 100 लाख जर असतील तर त्याच्यामध्ये 50 लाख पुरुष, 50 लाख स्त्रिया साधारण. ओके, त्यातले 40 लाख पुरुष 18 दिवसामध्ये गेले. किती पुरुष उरले? 10 लाख. किती स्त्रिया उरल्या? 50 लाख.
50 लाख आणि 10 लाखाचा तुम्ही रेशो घेतला तर 5:1 येतो. लक्षात ठेवा तो. ओके, तो 5:1. आता ह्याच प्लेटवर हा मोनिका कार्मिन आणि आणखी एक साधारण 20 शास्त्रज्ञ यांचा जेनेटिक्स मधला 2015चा पेपर आहे. म्हणजे माझं पुस्तक लिहिल्यानंतर सुद्धा 4 वर्षाचा पेपर आहे. आणि इथे कोणत्याही प्रकारची कॉन्स्पिरसी थिअरी नाही. मोनिका कार्मिन काळी का गोरी दिसते कशी मला माहिती नाही, मी आता त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही वगैरे महत्वाचं आहे. हा त्यांचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दाखवलंय, जो एक्स अक्ष आहे तो टाइम आहे. इकडून सुरू करून आपण आपल्याकडे येतोय, जसं तुम्ही उजव्या बाजूला जाल तसं आपलं 21 सेंचुरी येते. जो वाय अक्ष आहे त्याच्यावर फिमेल टू मेल त्यातला आपला जो क्रोमोसोम्स असतात ना, XY क्रोमोसोम्स, त्यांचा रेशो आहे. तो एका ठिकाणी प्रचंड मोठा गेलाय बघा, वर दिसतोय ना तुम्हाला वर. त्याचं मी तुम्हाला सांगतो किती वर गेलाय. रिक्टर स्केल 16:1. 16 म्हणजे स्त्रियांमधली एक्स क्रोमोसोमची विविधता 16 आणि पुरुषांची 1 असा रेशो झालेला आहे. अचानक झालाय, बरोबर. असं अचानक वर गेलंय. केव्हा झालंय त्याची जर लाईन खाली काढली 7500 वर्षापूर्वी. आता आणखी एक प्रश्न विचारायचा, जेव्हा भूकंप होतो तेव्हा आपण विचारतो एपी सेंटर कुठे होतं. आता मी तुम्हाला याचं सांगतो की याचं एपी सेंटर हे भारत होतं. ओके, त्यातली जी हिरवी लाईन आहे तो जो हा इफेक्ट झाला ना, म्हणजे इम्बॅलन्स बिटवीन द क्रोमोसोम्स फिमेल आणि मेल, तो सगळ्यात जास्त भारतात तुम्हाला दिसतो. सगळ्यात लांब असा समयाकरता तो भारतात राहिला आणि सगळ्यात शेवटी तो परत बॅलन्स झाला. ती जी हिरवी लाईन आहे. ओके, त्याचा हा दुसरा जेनेटिक्स पुरावा. हा शेवटचा पुरावा घेतो. रामायणामध्ये असं वर्णन आहे, 4 सुळ्यांच्या हत्तीची वर्णन आहे. अनेक वेळा येतात 4 सुळ्यांच्या, 2 सुळ्यांच्या नाही. म्हणजे रावणाचा जो महाल आहे किंवा रावणाचं पुष्पक विमान आहे त्याचं संरक्षण करायला संरक्षक होते, पण 4 सुळ्यांचे, तिथं असंही वर्णन आहे 3 सुळ्यांचे आणि 2 सुळ्यांचे हत्ती होते. म्हणजे सगळेच होते पण 4 सुळ्यांचे होते. आता हे काय हत्ती, 4 सुळ्यांचे हत्ती कुठून शोधून काढायचंय. हल्ली काही शक्य आहे. AI मध्ये गेला तरी सांगायचं की 4 सुळ्यांचे हत्ती काढून दाखवतो, तो काढतो बिचारा, तो प्रॉब्लेम नाहीये. पण हे 4 सुळ्यांचे हत्ती खरोखर जगामध्ये अस्तित्वात होते. आणि ते केव्हा नष्ट झाले तर पॅलिओन्टॉलॉजी हा जो डिसिप्लिन आहे तो आपल्याला सांगतो साधारण ते 11,000 वर्षापूर्वी 9000 BC वेळी ते नष्ट झाले. त्याच्या आधी 4 सुळ्यांचे हत्ती होते आणि रामायणाचा काळ 14,000 वर्षापूर्वीचा आहे. तर रावणाला ते 4 सुळ्यांचे हत्ती आणणं शक्य आहे हे आपल्याला दाखवता येतं आणि त्याही त्याचा सपोर्ट होतो. आपण इथे थांबूया, आपण प्रश्नोत्तर घेऊया. धन्यवाद, नमस्कार.